आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीजमध्ये साबुदाणा बटाटा चकली बनवतोय। या चकल्या खायला खुसखुशीत तर लागतातच, शिवाय कचकच लागू नये साबुदाण्याच्या तुलनेत बटाटा किती घ्यायचा याचे अगदी डिटेल प्रमाण मी समजावून सांगितलेले आहे। तर ते चकल्या बनवण्यासाठी आपल्याला अर्धा किलो साबुदाणे अगोदर स्वच्छ पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत, किंवा एखाद्या वाटीने किंवा भांड्याने जर तुम्ही मोजले तर त्याच्या दुप्पट पाणी इथे आपल्याला घ्यायचं आहे। कडकडीत गरम उकळतं पाणी आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे आणि 8 ते 10 तास असाच आपल्याला हा साबुदाणा भिजत घालून घ्यायचा आहे। अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटे उकडून घ्यायचे, बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने साबुदाणे चांगल्या पद्धतीने भिजले ना की चकल्या अगदी खुसखुशीत बनवून तयार होतात। आता या उकडलेल्या बटाट्यामध्ये सर्व साबुदाणे या पद्धतीने घालून घ्यायचे। मीठ घालायचं आहे, लाल तिखट घालायचं, प्लेन लाल तिखट इथे मी वापर केलेला आहे, लाल मसाला वगैरे वापरायचा नाही। सर्वच मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर तांब्याच्या मदतीने किंवा एखाद्या ग्लासच्या मदतीने हे सर्व साबुदाणे आपल्याला अशा पद्धतीने रगडून घ्यायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित बारीकही होतात आणि चकल्यासुद्धा अतिशय मस्त अशा बनवून तयार होतात। साबुदाणा बटाटा चकली बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही आजपर्यंत बनवलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा। डिटेल रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तर नक्की जाऊन बघा। अशा पद्धतीने इथे मी या सर्व चकल्या घालून घेतलेल्या आहेत। चकल्या बनवून झाल्यानंतर 2 ते 3 दिवस कडकडीत ऊन यांना द्यायचं आहे, कारण आपल्याला वर्षभर हा पदार्थ टिकवायचा असतो, त्यासाठी ऊन देणं गरजेचं असतं। चकल्या तळल्यानंतर तुम्ही पाहू शकताय की दुप्पट तिप्पट अशा खुललेल्या आहेत। अगदी प्रत्येक साबुदाणा मस्त असा खुसखुशीत बनवून तयार झालेला आहे। रेसिपी ट्राय नक्की करा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय।